वंचित बहुजन आघाडी व सर्वपक्षीयांचा आत्महत्याग्रस्त बाबासाहेब सरोदे यांच्या न्यायासाठी रास्ता रोको. नेवासा तालुक्यातील कुकाना येथे आज वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक प्रकाश आंबेडकर साहेब यांच्या विचाराने व वंचित आघाडीचे महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष प्राध्यापक किसन चव्हाण सर यांच्या अधिपत्याखाली सर्व पक्षीयांचा वडुले गावचे आत्महत्याग्रस्त शेतकरी बाबासाहेब सरोदे यांच्या कुटुंबाच्या न्याय हक्कासाठी रास्ता रोको आंदोलन गावात स्टँडवर पार पडले. यावेळी न्याय द्या, न्याय द्या, आत्महत्याग्रस्त कुटुंबांना न्याय द्या, या खोटारड्या सरकारचं करायचं काय, खाली मुंड वर पाय, निषेध निषेध, या महायुती सरकारचा जाहीर निषेध, अशा आंदोलकांनी घोषणा देत या सरकारचा निषेध व्यक्त करत आत्महत्याग्रस्त बाबासाहेब सरोदे यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. यावेळी वंचित आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष विजय अंकल गायकवाड, जिल्हा महासचिव अनिल जाधव, वंचित बहुजन आघाडीचे नेवासा तालुका अध्यक्ष पोपटराव सरोदे, नेवासा तालुका काँग्रेसचे अध्यक्ष संभाजीराव माळवदे, एकलव्य आघाडीचे प्रदेशाध्यक्ष अनिल जाधव सर, शेतकरी संघटनेचे अशोक काळे, बाबासाहेब खराडे, त्रिंबक बदगले, ॲडव्होकेट देसाई आबा, शंकरराव भारसकर अशा विविध पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी आपले मनोगत व्यक्त करत बाबासाहेब सरोदे त्यांच्या कुटुंबियांना न्याय देण्यासाठी सरकारविरोधात एल्गार पुकारत निषेध नोंदवला. तर वंचित आघाडीचे राज्याचे उपाध्यक्ष प्राध्यापक किसन चव्हाण सर बोलताना म्हणाले की या शेतकऱ्याची आत्महत्या नसून या सरकारने खून केलेला आहे. हे सरकार शेतकऱ्यांच्या, बहुजनांच्या, कष्टकऱ्यांच्या, अल्पसंख्याकांच्या, आदिवासींच्या विरोधातलं सरकार आहे. सरकारने निवडणुकीपूर्वी जाहीरनाम्यात उल्लेख केला होता की शेतकऱ्यांचा 7/12 कोरा करू. कोरा तर केला नाही, परंतु आमच्या आया बहिणींना विधवा करणारं हे सरकार आहे. शेतकऱ्यांनो, आत्महत्या करू नका. आपल्याला या सरकारच्या विरोधात बंड पुकारावा लागेल व त्यांना त्यांची जागा दाखवून द्यावी लागेल. या आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबांना 50 लाख रुपये व मुलांच्या शिक्षणाचा खर्च व शासकीय योजना देण्यात याव्यात, अशा शब्दात सरकारला खडे बोल सुनावत या आत्महत्याग्रस्त कुटुंबांना न्याय देण्याची मागणी केली. यावेळी रमेश बोरुडे, बलभीम सकट, सलीमभाई इनामदार, अंजुम पटेल, नितीन गोरडे, संतोष कासुदे, संदीप क्षीरसागर, भाऊसाहेब गोरडे, योगेश गायकवाड, कहार संघटनेचे राज्याध्यक्ष सुरेश गुंगासे, सुरेश परे, रामदास मोरे आदी आंदोलनकर्ते व विविध पक्षांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी सर्व पक्षांच्या वतीने नेवासा पोलीस निरीक्षक महेश पाटील, महसूल विभागाचे मंडळ अधिकारी साळवे मॅडम, तलाठी कुलकर्णी भाऊसाहेब यांच्याकडे निवेदन देण्यात आले. आलेल्या आंदोलक कार्यकर्त्यांचे वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष पोपटराव सरोदे यांनी आभार मानले. तर या रास्ता रोको आंदोलनासाठी पोलीस निरीक्षक महेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मनोज अहिरे, पोलीस उपनिरीक्षक श्रद्धा वैद्य, पोलीस हवालदार शहाजी आंधळे, पोलीस नाईक बाबा वाघमोडे, पोलीस कॉन्स्टेबल संदीप ढाकणे, वाल्मिक वाघ, वासुदेव डमाळे, गणेश फाटक, भारत बोडखे, महिसमाळ मेजर यांनी चोख बंदोबस्त बजावत आंदोलकांना सहकार्य केले. आम्ही नेवास्करसाठी तालुका प्रतिनिधी युनुस पठाण. यावेळी प्राध्यापक किसन चव्हाण सर यांनी आपली मुलाखत दिली. तर पाहूयात ती सविस्तर. अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील वडुले गावामधील बाबासाहेब सरोदे या शेतकरी युवकाने गेल्या 17 तारखेला आत्महत्या केली. खरं म्हणजे ती आत्महत्या म्हणणार नाही. त्याने जो व्हिडिओ केला त्याच्यामध्ये त्यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे की या सरकारनं निवडणुकीच्या अगोदर जाहीरनाम्यामध्ये स्पष्ट केलं होतं की आम्ही सत्तेमध्ये आल्यानंतर सरसकट कर्जमाफी करू, परंतु त्यांनी ती कर्जमाफी न केल्यामुळं, कर्जबाजारीपणामुळं मी आत्महत्या करत आहे. याचा अर्थ असा होतो की सरकारनं घोषणा करूनही शब्द पाळलेला नाही आणि म्हणून ही आत्महत्या नसून बाबासाहेब सरोदे यांचा या फडणवीस सरकारनं केलेला खून आहे, घेतलेला बळी आहे. आणि म्हणून या सगळ्या घटनेच्या निषेधार्थ आज आम्ही कुकाना या ठिकाणी वंचित बहुजन आघाडी आणि इतर पक्षांच्या वतीनं सर्वपक्षीय असा रस्ता रोकोचं आयोजन केलं होतं. आज परिसरातील तालुक्यातील शेतकरी बांधव, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. आज असा निर्णय झालेला आहे की हे जे सरकार आहे हे सरकार अन्याय करणारं सरकार आहे, अत्याचार करणारं सरकार आहे. शेतकऱ्यांच्या, कष्टकऱ्यांच्या, दलितांच्या, आदिवासींच्या, मुस्लिमांच्या आणि
गोरगरीब समाजाच्या विरोधातलं हे सरकार आहे. आणि म्हणून बाबासाहेब सरोदे जो काही या आत्महत्येमध्ये गेलेला आहे तर त्या कुटुंबाला मदत मिळाली पाहिजे, 50 लाखाची मदत मिळाली पाहिजे, मुलांच्या शिक्षणाचा खर्च उचलला पाहिजे आणि महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची कर्जमाफी केली पाहिजे. जर केली नाही तर वडुले गावातल्या ग्रामस्थांनी निर्णय केलेला आहे की गावामध्येच ग्रामस्थ निर्णय घेणार आहेत, आंदोलन सुरू करणार आहेत. महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची कर्जमाफी जोपर्यंत होत नाही तोपर्यंत त्या गावामध्ये आंदोलन चालू राहणार आहे. वंचित बहुजन आघाडी या आंदोलनामध्ये सक्रिय असणार आहे, पाठिंबा देणार आहेत. त्याचप्रमाणे या कुटुंबाला भेट देण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेते आदरणीय बाळासाहेब आंबेडकर हे देखील लवकरात लवकर येऊन त्यांचं सांत्वनपर भेट घेणार आहे. आणि या निमित्तानं आम्ही फडणवीस सरकारला एवढं सांगू इच्छितो की आता तरी तुम्हाला सद्बुद्धी सुचू द्या. त्यावेळेस तुम्ही म्हणालात की आम्ही कर्जमाफी करू, तुमचे 7 बारे कोरा करू. तुम्ही 7 बारे कोरे केले नाही, पण या महाराष्ट्रातल्या आमच्या शेकडो माता भगिनींना तुम्ही विधवा करून निघालेला आहात, विधवा रोज करत आहात. त्याच्यामुळे आता तरी सद्बुद्धी सुचू द्या आणि शेतकऱ्याची जी कर्जमाफी आहे ती तात्काळ तुम्ही कर्जमाफी करा, अशा पद्धतीचं आव्हान देखील या निमित्ताने आम्ही त्यांना केलेलं आहे.